भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक 16 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर केले आणि या वेळापत्रकाप्रमाणे जम्मू काश्मीर या विधानसभेची निवडणूक 18, 25 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर 2024 रोजी आणि हरियाणा या राज्याची 1 ऑक्टोबर विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि मतमोजणी ही 4 ऑक्टोबर रोजी होणार आहे. महाराष्ट्रामध्ये ह्या निवडणुका होणार नाही. म्हणजे मागील 3 विधानसभेच्या निवडणुका जर आपण बघितल्या तर महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्याच्या निवडणुका ह्या सोबत होत होत्या. परंतु यावेळी महाराष्ट्रामध्ये निदान ऑक्टोबरमध्ये तरी निवडणुका होणार नाही. आता महाराष्ट्रात निवडणुका का होणार नाहीत याचं जेव्हा कारण निवडणूक आयुक्तांनी सांगितलं तेव्हा त्यांनी काय सांगितलं, महाराष्ट्रात पाऊस आहे, गणेश उत्सव, पितृपक्ष, नवरात्र असे सण आहेत आणि आम्हाला एकाच वेळेला 2 निवडणुका एकाच वेळी घेणे शक्य आहेत असं वाटत नाही. आता मागील 3 निवडणुकांमध्ये पाऊस नव्हता का ह्या वेळेला, पितृपक्ष नव्हता का, गणेश उत्सव नव्हता का, नवरात्र नव्हता का? हे जे सण हे प्रत्येक वर्षी आहेत. पण जाणीवपूर्वक सरकारला वेळ देण्यासाठी, महाराष्ट्र राज्याच्या सरकारला वेळ देण्यासाठी जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका या निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्या आहेत आणि त्यांनी असंही सांगितले की 6 महिन्याचा अवधी हा असतो, एक्स्ट्रा असतो. म्हणजे निवडणुका कधी होतील हे निवडणूक आयोगाने पुढची जाहिरात केली आहे की निवडणुका लवकर होतील. यात तुम्ही ज्या कल्पना असाल ते विस्तृत करावी. आणि म्हणून विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र सरकार हे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका घेण्यासाठी घाबरत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाऊ द्या, गेल्या 4 वर्ष म्हणजे आता मला वाटतं 5 वर्षाची एक टर्म होईल. अनेक महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, अनेक सगळ्याच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकही प्रतिनिधी शिल्लक राहिलेला नाही. सगळीकडे एकही लोकप्रतिनिधी नाही. सगळ्या स्थानिक स्वराज्याच्या संस्थांमध्ये सरकारनं प्रशासक नेमलेला आहे आणि जनतेचे प्रश्न समस्या मांडणारा एकही लोकप्रतिनिधी महाराष्ट्रामध्ये नाही. जनतेचे प्रश्न समस्या मांडणारा लोकप्रतिनिधी नसल्या कारणामुळे राज्यामध्ये जे प्रश्न समस्या म्हणजे वीज असेल, लाईट असेल, गटार असेल, ह्या ज्या समस्या आहेत, रस्ते असतील, ह्या इतक्या बिकट वाढलेल्या आहेत आणि प्रशासकाच्या माध्यमातून कामं होत आहेत, पण त्या कामामध्ये दर्जा नसल्या कारणामुळं जनतेच्या पैशाची लूट होते आणि जनतेच्या पैशाची लूट हे प्रशासकाच्या माध्यमातून सरकार करते आणि दुसरीकडे योजनाच्या माध्यमातून ते लोकांना वाटते आणि लोकांना खुश करते. म्हणजे एकीकडे प्रश्न समस्या सरकार लूट करते आणि दुसरीकडे लोकांना पैसे वाटायचं नाव खोटा बनाव तयार करते. महाराष्ट्राचं हे महायुती सरकार जनतेच्या पैशाची धोदान करून, जनतेच्या पैशाच्या वाट लावून लोकांचा विकास करतोय अशा प्रकारची जी धोरणे करते हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. दुसरं असं की निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर हे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत चिन्ह सगळ्या ठिकाणी 288 विधानसभा मतदारसंघामध्ये गॅस सिलेंडर हे चिन्ह दिलं. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला आम्हाला गॅस सिलेंडर
रोड रोलर किंवा उसाचा मोळी घेतलेला माणूस यापैकी शेतकरी ह्यापैकी एक चिन्ह देण्यात यावं अशी मागणी निवडणूक आयुक्तांना भेटून केली होती. तेव्हा लोकसभा निवडणुकीमध्ये हे चिन्ह दिले गेले नाही. त्यामुळं अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे वेगवेगळ्या चिन्हावर होते, निवडणूक लढवत होते. परंतु यावेळेला निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर हे चिन्ह दिल्या कारणामुळे आता 288 विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे गॅस सिलेंडरवर निवडणूक उमेदवार लढवतील आणि गॅस सिलेंडर इतर पक्षाला दिल्या जाणार नाही. जर वंचित बहुजन आघाडीने प्रादेशिक पक्षाचे जे निकष असतात जर ते निकष पूर्ण केले तर निश्चितपणे त्यांना कायमस्वरूपी हे गॅस सिलेंडर तसेच प्रादेशिक पक्षाची मान्यता मिळेल. आज निवडणूक आयोग सांगतंय की आमच्याकडे 2 राज्य 3 राज्य निवडणूक घेण्यासाठी आमच्याकडे यंत्रणा नाही. आणि एकीकडे केंद्र सरकार सांगतंय की 1 नेशन 1 इलेक्शन म्हणजे एकच निवडणूक संपूर्ण देशामध्ये लोकसभा असू द्या, राज्यसभा असू दे, विधानसभा असू दे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुका एकाच दिवशी घ्या. एकीकडे असं सांगत असताना एवढी त्यांच्याकडे यंत्रणा उपलब्ध असताना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडे निवडणूक यंत्रणा उपलब्ध नाही असं सांगून जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या सरकारला, महायुतीच्या सरकारला निवडणुकीसाठी पोषक वातावरण निर्मितीसाठी वेळ देत आहे का अशा प्रकारची शंका विरोधी पक्षांनी केलेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या निवडणुका कधी होतात माहीत नाही, परंतु वातावरण निर्मिती सुरू आहे. या निवडणुका लवकरात लवकर हो अशा प्रकारची आपण निवडणूक आयोगाला विनंती करूया. इथेच थांबूया. धन्यवाद. निर्णायक एल्गार या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा आणि लाईक केल्यानंतर सबस्क्राईब करा ही आपल्या सर्वांना विनंती.